पिंपरीत भाजपकडून मतदारांना मोफत दारू वाटप करण्यात आले। राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवानी यांनी गंभीर आरोप केलाय। दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली। एकाने सांगितलं की या गाडीमध्ये दारू आहे, तर माझे मी 4 कार्यकर्ता पाठवलं। मला फोन आला, मला कुणाला काय सांगू नको। तर माझे खूप जवळचा मित्र आहे विजू म्हणून, त्याला मी सांगितलं तू 112ला फोन लाव। त्याने 112ला फोन पण लावलं आणि त्याला मी सांगितलं गाडीचा फॉलोअप कर। फॉलोअप केलं की इकडं ते गाडी लावून पळून गेला। आता ते सगळं डुप्लिकेट दारू गेल्या 10 दिवसापासून पिंपरीमध्ये चालतोय। जग जाऱ्या सगळ्यांना माहिती आहे, पण आता एवढ्या दिवसा का कारवाई होत नाही। भाजपच्या खासदार माजी खासदारांची भाषा विषारी आहे। हिंदू मुस्लिम वाद करून शहराचं वातावरण बिघडवत आहेत। आमदार सुलभा खोडकेंनी अनिल बोंडे आणि नवनीत राणांवर टीका केली आहे। तर दुसरीकडे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळीही असतात, त्यामुळे कोणीही आम्हाला पाहिजे तसं करू असं समजू नये असं अजित पवार म्हणतात। पाहूयात। विषारी भाषा करून जो काही पक्ष आहे तो या ठिकाणी वातावरण बिघडवायचं काम करत आहे आणि या ठिकाणी 2 समाजामध्ये तेढ निर्माणचं काम करत आहे। दादा, आपल्याला लक्ष घालावं लागेल, आमची अमरावती शांत ठेवावं लागेल आणि या शांत ठेवासाठी आपण तसे दादा निर्देश द्याल अशी या ठिकाणी विनंती करते। इथं कुणी जर दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडून काढण्याचं पण काम आपण करू शकतो। मी महाराष्ट्रामध्ये सांगतो, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी देखील असतात। त्याच्यामुळे असं कोणी समजण्याचं कारण नाही की आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने करू। मंत्री पंकजा मुंडे आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन करण्यात आले। सुजय विखे पाटील, संग्राम जगताप देखील यावेळी उपस्थित असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।